यस. आणि पाहू शकता पहिलीच बोणी झाली आणि दणदणीत मासा काढलाय त्यांनी. पहिलाच मासा काढलास ना हा मोठा. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं भाचेंद्र घरत या मराठी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सकाळचे 10:30 वाजलेले आहेत आणि मी आता आलेलो आहे शेतावर आणि माझ्या पाठीमागे दिसत आहे मच्छीचं तलाव. तर आज संडे आहे आणि प्लॅन झालेला आहे मच्छी पकडण्याचा. तर आज पाहूया, पहिल्यांदाच आलेलो आहे मच्छी पकडण्यासाठी. मच्छी किती मोठी झालेली आहे, मासे किती मोठे झाले ते पाहायचे आहेत आणि माशांची टेस्ट, मासे भाजायचे आहेत आपल्याला इथे. तर पाहूया, सुरुवातीला आपल्याला मासे काढायचे आहेत त्याच्यातून. तर माझ्यासोबत आलेला आहे ओम आणि पूर्ण तयारीनिशी आलेला आहे तो. हातात दिसत आहे त्याच्या हे पीठ आहे, गव्हाचं पीठ, आणि याच्याद्वारे तो मासे काढणार आहे आणि हातात आहे गल. तर तो एकदम रेडी ना. तर चला पाहूया, सुरुवातीला मासे काढूया, काय मासे लागतात ते पाहूया, नंतर मग मासे भाजायचे आहेत आपल्याला. तर तुम्ही मित्रांनो कंटिन्यू राहा, कारण व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. मच्छीची व्हिडिओ आहे. चला. तर इकडं मच्छीसाठी खाना पण आणलेला आहे, पाहू शकता. अशा प्रकारे मच्छीचं खाणं आहे. तर हे पण टाकायचं आहे, पण ते नंतर. तर चला, मी इकडं रेडी आहे आणि पाहूया. मी मोठा मासा लागला तर काय करशील? मोठा लागला तर, तुझ्यापेक्षा मोठा लागला तर काय करशील? उचलेल ना तुला? हां, चल कर स्टार्ट. अशा प्रकारे हे आपलं तलाव आहे मच्छीचं. आणि आतमध्ये टाक अजून. यस. आणि पाहू शकता पहिलीच बोणी झाली आणि दणदणीत मासा काढलाय त्यांनी. हां, हे कमाल भूमिका. जवळजवळ 1/2 किलोचा मासा होईल. आणि टाकल्या ताबडतोब लागला ना. चला, बोणी तर झाली आपली. काढ. आणि मासे जिवंत राहण्यासाठी या बरणीमध्ये पाणी घेतलेलं आहे. एक तर लागला ना. किती काढायचे? किती खाणार मासे? किती खाणार? 2. दोन बस होतील दोघांना? 2. चला, परत एकदा आतमध्ये टाक. हे लागत आहे. यस. पाहू शकता दुसरा पण किती मोठा काढलेला आहे मासा. उचल, दाखव. किती झाले? 2 बस होतील काय? हा, अजून पाहिजे? भरपूर खा, तब्येत बनव. तर मित्रांनो, हा एक अनुभव वेगळाच असतोय, कारण हे असं तलाव खोदलेलं आहे आणि तलावातली मच्छी काढायची, हा अनुभव नंतर पाहायला नाही भेटणार. कारण हे सर्व जे दिसतं इकडं जमीन ती जाणार आहे, हे सगळं डेव्हलप होणार आहे आणि इथं काही राहणार नाही. पण हा जो अनुभव आहे
तो मात्र नंतर बघायला भेटेल. पाठोपाठ लागला आणि परत यस. एक सुद्धा फुकट नाही जात ना. तीन झाले 3. मोठा काढ हा आता. किती मोठा काढशील? 1 किलोचा तरी काढ. उचलेल ना. यस. खाली पडला. छोटा असेल तर जाऊ दे, त्याला सोडून दे. छोटा आहे ना, सोडून दे. मोठे मोठेच काढ. खिशात गव्हाचं पीठ ठेवलंय मी आणि खिशातून काढतो आणि लावते. हा यस. आणि कचाकच काढत आहे म्हणून. कचाकच मजा येते ना. हा कसं वाटते सांग. मस्त वाटते. हा मस्त ना. मग चला तर गाईज आता मी ट्राय करतोय. पहिला घास लावून घेतोय अगोदर. मी थकलाय मासे काढून. आतापर्यंत त्यांनी 5 मासे काढलेत. तो थकलाय. चला 1 2 3 चलो जल्दी जल्दी लग जाओ. यस. पहिलाच टाकल्या ताबडतोब लागलेला आहे. आणि मित्रांनो मासे पण भरपूर झालेले आहेत आणि साईज पण बऱ्यापैकी झालेले आहे. चला तर गाईज आता मासे झालेत, आपल्याला भाजायचेच आहेत इथे. त्याच्यामुळे जास्त काय पकडायचे नाहीत, पण मासे भरपूर आहेत कारण फटाफट लागतात. त्याच्यावरून समजतं की मासे भरपूर झालेले आहेत. चला तर आता माशांना खाना टाकायचा आहे. पाहू शकता हा खाना. आणि खाना टाकल्यावर आता किती मासे येतात पाहायचे आहेत.
तर मित्रांनो 5 मिनटातच ते 5-6 मासे फटाफट लागलेले आणि त्याच्यातून फक्त 3 मासे घेतलेत, कारण भाजायला फक्त पाहिजे त्याच्यामुळे 3च मासे घेतलेत. तर आता इथून बाजूलाच भावाचं तलाव आहे आणि तिथे झोपडे आहे, तिथे जाऊन मस्त भाजायचे. चला. आणि गवत भरपूर झालेलं आहे. हा गवत सुकल्यावर मग जाळून टाकायला लागतंय. जाळल्यावर पूर्ण क्लीन होतं. इकडे भावाचं तलाव आहे आणि इथे बाजूलाच भाऊ शेतात काम करत आहे. तरी आहे भावाच्या तलावावरील छोटीशी झोपडी आणि मस्त शांत वातावरण. मी बसलेला आहे, भारी वाटते ना. काय आणलंस? रोटी. रोटी? अरे वा. हे भावाचं तलाव इथे दिसत आहे. घरून सर्व सुरी, मीठ, लिंबू, इकडे भाकरी दिसत आहेत, पत्रावळी वगैरे, पाणी. तर हे सगळं सामान आणलेलं आहे आणि आता हे 3 मासे पहिले साफ करायचे. मस्त सुरीने साफ करायचे. चला साफ करायला घेऊया. पहिलाच मासा काढलास ना हा मोठा? तर मित्रांनो, जर मच्छी खायची तर मग असा त्रास करावा लागतोय आणि त्रास केल्याशिवाय चांगलं खायला काय भेटत नाही. हे मेहनतीचं फल आहे. लावून झालेला आहे. आता भाजाची तयारी करायची. हा तर मित्रांनो, फायनली आता सर्व काही रेडी झालेलं आहे. इथे पाहू शकता मस्त मासे पण भाजून झालेले आहेत. 3 मासे घेतलेत आपण आणि चांगले भाजलेत. इकडं भाकरी, कांदा, लिंबू, काकडी वगैरे रेडी केलेलं आहे. इकडं ओमी पण रेडी आहे. रेडी आहेस ना? आणि भूक लागली ना? हां, तर पाहूया किती खातोय, कशी टेस्ट आहे ती आता सांगतो. इकडं भाऊ पण आलेला आहे आणि माशानं तो खाणं टाकत आहे. तर तो पण आता जस्ट आलेला आहे आणि सुरुवातीला माशांना खाणं टाकते. त्याला पण टेस्ट करायला आपण बोलूया. चला तर आपण स्टार्ट करूया. चल ओमी, स्टार्ट कर. कशी टेस्ट आहे सांग. खूप मेहनत केलीस. मच्छी खा, मच्छी खा. मासा खाऊन दाखव. खा भरपूर. लागले तर अजून काढू. हां, कशी टेस्ट आहे? मस्त. नक्की? एक नंबर ना? एक नंबर. चला दादाला विचारूया.
वा एक नंबर ना. एकदम भारी. तर पाहूया, दादाला पण विचारलं आणि उमीला पण टेस्ट एकदम भारी आहे म्हणतं. मी पाहतो आता. लाजवाब, खरंच एक नंबर. तर ओमीसाठी खास हे आहे काय, उद्या तो मोठा होईल तेव्हा तू आठवण काढशील का, पप्पा मला तल्यावर आमची अशी शेती होती आणि तल्यावर मला घेऊन गेले होते आणि मी स्वतः मासे काढले होते. बरोबर ना ओमी? होईल ना? तेव्हा तू बघशील का हा अनुभव तुला नंतर तुला आठवेल. तर मित्रांनो, हाच एक आनंद. येत आमची शेती आहे, इथं तलाव आहेत मच्छीची आणि इथे येऊन कधी पण मासे काढून वगैरे आपल्याला अशा प्रकारचा आस्वाद घेता येतो आहे. याच्यानंतर ही सगळी जागा जमीन सगळी जाणार आहे. इथे बिल्डिंग कुठले काय प्रोजेक्ट होतील काय सांगू शकत नाही, पण आज ही जी आम्ही व्हिडिओ काढतो ही नंतर पाहायला भारी वाटेल. हा जो आम्ही जे मच्छी काढली इथे भाजली आणि आता इथे खातो बसून, तर हा अनुभव आम्हाला कायमचा आमच्या स्मरणात राहील. चला तर मित्रांनो, या तुम्ही पण जेवायला. आता मित्रांनो, फायनली मस्त एकदम समाधानकारक असं जेवण झालेलं आहे. इथे पाहू शकता सर्व काही संपवलेलं आहे. पूर्ण काटे काटे दिसत आहेत आणि 3च मासे होते, पण भरपूर असे झालेले आहेत आम्हाला तिघांना पण. नाही मी आणि मी आता आराम करतोय मासे खाल्लेत. आणि चला तर मित्रांनो, फायनली जेवण वगैरे एकदम टकाटक झालेलं आहे. मित्रांनो, तल्यात आता मच्छी तयार झालेली आहे. पहिल्यांदाच आलो होतो आज आणि पाहिली तर मच्छी मासे चांगल्या प्रकारे झालेले आहेत आणि टेस्ट पण एकदम भारी झालेलं आहे. आता अशा प्रकारचे व्हिडिओ मच्छीच्या सतत येतील, तुम्ही फक्त कंटिन्यू राहायचं आहे. चला व्हिडिओ एंड करतो इथे आता, कारण जवळजवळ 2:45 वाजलेले आहेत. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.